गंगाधरराव फडणवीस. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. ये जो हालात है ये सब तो सुधर जाएंगे. ये जो हालात है ये सब तो सुधर जाएंगे. पर जाते जाते कई लोग निगाहों से उतर जाएंगे. तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो. एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. वो एग्जाम्पल जब भी आप एक सीएम होते हैं तो आपके ऊपर कोई लिमिटेशंस होते हैं, कुछ बाउंड्रीज होती हैं जिस पे आप काम नहीं कर सकते हो खुल के. तो उन्होंने उस चीज़ का त्याग करते हुए लोगों का भला करने के लिए उस चीज़ का त्याग किया और काम करने का ये किया, कोशिश की है इसमें. यस ऑफ कोर्स, अपनी चीज़ एकदम इजीली छोड़ना बहुत डिफ़िकल्ट होता है. उन्होंने अपना बड़प्पन दिखाया है और एक मौका दिया है कि जो एक मौका देकर हमें एक अपॉर्च्युनिटी दी है कि आप भी इस चीज़ को अच्छे से संभाल के देखिए. आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला तो खरोखर चांगला निर्णय घेतला. म्हणजे कमीपणा घेण्यामध्ये मोठेपणा असतो हा त्यांनी दाखवून दिलं. जर हिंदुत्ववादी विचार जर आपल्याला पुढे कुठे न्यायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ज्या दिशेने चाललेत, ज्या विचारांनी चाललेत, त्या विचारांना जर आपण कुठं साथ द्यायची असेल तर कुठेतरी आपण कमीपणा घेऊन जर ह्या विचाराला पुढे नेत असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे, हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे, हा हिंदुत्ववादी विचाराच्या हिताचा निर्णय आणि खरोखर घेतलेला निर्णय स्वागतार्थ आहे असं मी म्हणेन.
not many saw in Devendra Fadnavis what Prime Minister Narendra Modi saw when he handpicked him to become the Chief Minister of Maharashtra. At 44, Devendra Fadnavis became the second youngest Chief Minister of Maharashtra and defied all odds and became the only second Chief Minister of Maharashtra after Vasantrao Naik to complete his full 5-year tenure. As he plays the role in getting BJP back to power and stunning everyone by taking second lead in the government, the Metro speaks to citizens to find out what they think on his comeback. Citizens say that no matter what, Shiv Sena should not have rebelled against the BJP for the Chief Minister's post. After successfully running the government from 2014 to 2019, this was not expected of the Shiv Sena, opine many. 2.5 साल पहले जो भी कुछ हुआ था वो बहुत गलत डिसीजन था शिवसेना का पावर में आने का, बिकॉज वो लोग को लैक ऑफ एक्सपीरियंस था, उद्धव ठाकरे को पॉलिटिकल एक्सपीरियंस नहीं था, इस वजह से। एज अ वोटर मैं यही बोलूँगा कि ठीक है, अगर सीएम शिवसेना का चाहिए था सो दैट कुड बी फाइन दैट टाइम एज वेल, बट वहाँ पे किसी ऐसे आदमी को सीएम बनाना चाहिए था जिनको ग्राउंड लेवल का एक्सपीरियंस हो। ठीक है, उद्धव ठाकरे साहब नो डाउट ही इज़ एडमिनिस्ट्रेटर, बट उनको ग्राउंड लेवल का एक्सपीरियंस अभी भी नहीं है। सो उस टाइम में भी अगर इफ़ दे हैव थॉट फॉर समवन लाइक शिंदे सर, सो भी चल सकता था। अगर उस टाइम में बातचीत से बात सुलझ जाती तो बहुत अच्छा हो जाता। अभी भी ठीक है, देर आए दुरुस्त है। अभी भी हम लोगों को देखो, एज अ वोटर हम तो डेवलपमेंट चाहते हैं, विकास चाहते हैं। सो गवर्नमेंट किसकी भी हो, हाँ एक खाली पॉलिटिकल ओपिनियन मैं रखता हूँ कि ठीक है, जो महाविकास आघाड़ी बनी वॉज डेफिनेटली नॉट अ नेचुरल अलायंस। अभी जो है वो एक टाइप का व्हाट वी गॉट थॉट प्रोसेस देके उन्होंने एक जो नेचुरल अलायंस बनाया, दैट अलायंस विद द थॉट प्रोसेस ऑफ बोथ द पार्टीज। कहीं ना कहीं ये थोड़ा सा चाहिए था कि तुमको समझ में आना चाहिए था कि कौन तुम्हारे साथ है, कौन तुम्हारे अगेंस्ट है। ये बैकलॉग में तुम्हारा आ गया समझ में, और फिर भी अगर कुछ लोगों को समझ में नहीं आता है और जिसको समझ में आया वो आ गया अपने साथ वापस। खऱ्या अर्थाने या परिस्थितीकडे जर पाहिलं तर मुळात ही युतीच चुकीची आहे। 3 तिघाड आणि काम बिघाड ही गरजच नव्हती युती करण्याची। समविचारी पक्ष हे नाही आहेत, हे हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष नाहीत। जसं आपण एक उदाहरण घेतो, बैलगाडीला जर 2 बैल झोपली ती एका विचाराची असतील तर ती बैलगाडी सुरळीत चालते, नाहीतर ते ताडले जातात। ती जोकाड मोडण्याची वेळ आली होती आणि ते जोकाड मोडलं असं म्हणलं तर वावगं ठरत नाही। दुसरं उदाहरण जर आपण संसार प्रपंचाचं घेतलं, नवरा बायको जर एक विचाराचा असेल तर संसाराचा गाडा सुरळीत चालतो। हे 3 विचाराची 3 लोक असल्यामुळं हा गाडा फार काळ चालू शकला नाही। पहिलं जे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला जनतेनं निवडून दिलेलं होतं, ॲक्च्युली त्यांचं खरं राज्य व्हायला पाहिजे होतं, पण स्वार्थापोटी मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेनं जी अविश्वास ठराव, जे अविश्वास दाखवला BJPवरती, हा चुकीचा होता। कारण त्यांचं अगोदर ठरलेलं होतं ज्याचे जास्त आमदार येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल, पण त्यांनी त्याला दुजोरा दिला आणि त्यांनी स्वतःचा मुख्यमंत्री बनण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती करून त्यांनी राज्य स्थापन केलं। त्यामुळे BJPचे 105 आमदार आलेले ते साईडला झाले, ते विरोधी पक्षात बसले आहे। म्हणून त्यांच्यानंतर काय झालं, पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचं एक मत होतं, त्यांचा एक उद्देश होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेनं जायला नाही पाहिजे, तर त्यांच्याबरोबर गेलं तर आपली शिवसेना संपेल, हा बाळासाहेब ठाकरेंनी अगोदर सांगितलेलं होतं। पण त्याचं त्यांनी उद्धव ठाकरेंनी ते ऐकलं नाही आणि त्याला फुलवणारे संजय राव जे त्यांच्या आजूबाजूचे जे होते त्यांनी त्यांना सांगितल्यामुळे ते उद्धवसाहेब ठाकरेंनी त्यांच्या मताचं परिवर्तन केलं आणि त्यामुळे त्यांनी ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे गेले निघून। पण ते झालं काय, त्याच्यानंतर 2 वर्ष काळ आला कोरोनाचा। त्या कोरोनाच्या काळात उद्धवसाहेब आपले जे मुख्यमंत्री होते ते 2 वर्ष घरातून बाहेरच पडले नाही, घरातूनच ते राज्य करायला लागले। पण परफेक्टचे बाहेर काय वातावरण आहे काय नाही हे ह्यांना काहीच माहीत नाही, प्रत्यक्षात त्यांनी बघितलेलं नाही। दुसऱ्यांनी सांगायचं आणि त्यांनी ऐकायचं ना। पदाची अपेक्षा किंवा अशा भूमिका ज्यावेळेस समोर इतरांच्या माध्यमातून येऊ लागल्या आणि त्यानंतर शिवसेनासारखा हिंदुत्व विचाराचा पक्ष या युतीतून बाहेर निघाला आणि ह्यामुळे एक महाविकास आघाडी स्थापन झाली आणि हिंदुत्वाला कुठंतरी, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला, धर्मवीर आनंद दिघेंच्या हिंदुत्वाला कुठंतरी तडा निर्माण झाला
आणि हा शिवसैनिकांनासुद्धा खटकलेला आहे. आणि ही भूमिका गेल्या 2.5 वर्ष या राज्यामध्ये अतिशय बिकट परिस्थितीतून गेली. Despite the formation of the Mahavikas Aghadi, Devendra Fadnavis had vowed to make a comeback in the state. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. And this month, he achieved what he had set his eyes on. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस मी सांगत होतो की हे सरकार अनैसर्गिक आहे, हे सरकार टिकणार नाही. माझी खूप टिंगलटवाळी झाली. मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. त्याच्यावर माझी खूप टिंगलटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. The Devendra Fadnavis government of 5 years earned a name for being a government that performed. After scams-ridden Congress NCP rule in Maharashtra, Devendra Fadnavis brought an efficient, scam-free and public-oriented governance in Maharashtra. He is a man of grounds. उनको ग्राउंड लेवल्स पे काम करना अच्छा लगता है और जो आगे भी करेंगे, जो पहले भी करते रहे. इवन व्हेन ही वाज नॉट सीएम और डिप्टी सीएम, वो अपोजिशन में तभी भी काम करते थे, अभी भी काम करेगा, थोड़े ज़्यादा पावर से काम करेंगी. देवेंद्र फडणवीस बाय नेचर एक बहुत स्ट्रॉन्ग कैंडिडेट हैं. वो भले किसी पॉलिटिकल पार्टी में ना रहे या रहे, वो एक इतना स्ट्रॉन्ग इंडिविजुअल पर्सनालिटी है. वो अपोजिशन में रह के भी वो काम करेंगे और इसमें भी काम करेंगे. जो इंसान धरती से जुड़ा होता है, जो ग्राउंड लेवल से काम करता है, उन्होंने हर परिस्थिति देखी है, हर चीज़ों को वो बहुत अपने तरीके से समझ सकते हैं. तो कभी कैसे होता है, हमें बहुत डिटेल में उन्हें समझाना नहीं पड़ेगा, वो काफ़ी चीज़ों को बहुत जल्दी ग्रास्प कर लेंगे. तो इसके लिए ऐसा है कि सेंट्रल गवर्नमेंट का साथ है और स्टेट गवर्नमेंट भी साथ में है, तो जो भी हमारे काम है वो बहुत जल्दी हो पाएंगे. और उन्होंने आप तक बहुत अच्छा हमें एक लाइफस्टाइल दिया है, तो आगे भी हम यही कोशिश चाहेंगे कि वो हमें बहुत बेहतर ज़िंदगी जीने का मौका दें. बहुत अच्छा काम, बहुत बढ़िया काम किया महाराष्ट्र के लिए. और बहुत अच्छा बोलेगा तो जिससे जो 4-5 साल, अभी तो 2-2.5 साल में जो इतना नहीं देखा जो फडणवीस साहब के कार्यकाल में हुआ. देवेंद्र फडणवीस जे आहेत ते पहिले कार्यकर्ता होता आणि त्यांची पहिल्यापासून काम करण्याची एक थेअरी आहे, व्यवस्थितपणा आहे की आपण पहिला कार्यकर्ता, नंतर बाबा त्यांनी जसं संस्थे ज्या आपण संघटनेसाठी काम करते त्या संघटनेच्या जे मुख्य अधिकाऱ्यांनी कुणाही काय आपल्याला जे पद दिलं ते पद अगदी प्रामाणिकपणे भूषवणं, एवढंच त्यांच्या ह्याच्यात आहे की त्याच्यावर काय अतिशयोक्ती करायची नाही आणि एखाद्या गरिबाला दाबायचं नाही, काय नाही. त्या पद्धतीनंच त्यांनी कामं केलेली आहे ती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासून तळागाळातूनच वर आलेले आहेत की ते डायरेक्ट उपमुख्य नाही तर आमदार नाही तर खासदार झाले नाहीत. त्या अगोदर नगरसेवक झाले, त्याच्यानंतर महापौर झाले, त्याच्यानंतर आमदार झाले, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता झाले आणि त्याच्यानंतर ते मग त्याला काळ किती गेला, भरपूर गेला काळ. तसं कुणालाही डायरेक्ट मिळत नाही. BJPमध्ये देवेंद्रसारखे विचारवंत मुख्यमंत्र्यांनी 5 वर्ष काढलेली आणि राज्यामधल्या अनेक प्रश्न खरोखर एक चांगल्या प्रकारे हाताळणी केलेली आहे. नाहीतर एक परिस्थिती अशी होती 2014च्या अगोदर मॅडम, का सर्वसामान्य विद्यार्थी असन, शेतकरी असन, अहो तुम्हाला साध्या छोट्याशा गोष्टी करता तुम्हाला तहसीलदार कचेरीकडे चक्रा मारून लोक अक्षरशः
त्रासले होते, परंतु ज्यावेळेस देवेंद्रसारख्या विचारांनी या प्रश्नाची सोडवणूक केली, आज सर्व काही ऑनलाईन पद्धतीनं झालेले आहे. हा अतिशय मोठा विचार त्यावेळेस देवेंद्रसारख्या व्यक्तिमत्वाने घेतलेला आहे. आजही मला त्याबद्दल अभिमान आहे का देवेंद्रसारखा विचारवंत माणूस या राज्यासाठी विकासासाठी जर काम करणार असेल, शेतकऱ्यांसाठी. हे बघा, ज्यावेळेस जलसिंचनाचा प्रकल्प ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये हे केला, अनेक दुष्काळी भाग आहे, त्या ठिकाणी पाण्याचे प्रश्न होते, परंतु जलसिंचनाच्या माध्यमातून अनेक फाउंडेशन त्यांना जुळले गेले आणि राज्याच्या शेतकरी बांधवांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं काम देवेंद्रच्या माध्यमातून केलं. देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत सांगायचं तर मॅडम, खरोखर नवी मुंबईमध्ये ते बऱ्याच वेळा येऊन गेलेले, नाईक साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत. आपल्या माथाडी वर्गाचा कुठलाही कार्यक्रम असू दे, अण्णासाहेब पाटील माथाडी युनियन, रवी पाटील आमचे माजी नगरसेवक भारतीताई पाटील आहेत, त्यांच्या नुसत्या शब्दाला नुसता फोन केला तरी देवेंद्र फडणवीस कुठलाही कार्यक्रम सोडत नाही. खूप सुंदर अशा प्रकारचे विचार, त्यांचे जी काम करण्याची पद्धत आहे अशी कोणाचीच नसेल. हुशार आहे खूप एकदम, आणि ते ॲडव्होकेट आहेत, त्यांना सांगायची गरज नाही, त्यांना प्रत्येक पॉईंटचा अभ्यास आहे. म्हणून त्यांनी कामं केलेली खूप. नागपूरसारख्या ठिकाणी बघा, त्यांनी केवढा मोठा मोर्चा काढला होता की पाण्याची समस्या एवढी ज्वलंत समस्या होती, तर त्यांच्या पाठीमागे किती समाज होता. आपण पाहिला असं चॅनलला, भरपूर समाज. 23 महिन्यात खरोखर ते महाराष्ट्राचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हालाही माहिती आहे की नक्की ते गोरगरीब जनतेची समस्या सोडवतील आणि लोकांना न्याय देतील. Political pundits say, as he has won over the people of Maharashtra with his performance as Chief Minister, for the party in the state, he played a key role in strengthening the BJP at the booth level. Devendra Fadnavis, as opposition leader too, redefined the post as he kept the MVA government on its toes and attacked it constantly for its misgovernance during the COVID-19 pandemic. जम्बो कोविड सेंटर मध्ये घोटाळा, बीकेसी, मुलुंड, दहिसर, वरळी, नेस्को, भायखळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. खरं म्हणजे आमची कोणी आपल्या UN तारीफ केली, अजून आमची कोर्टाने तारीफ केली. खरं म्हणजे हे कधीतरी कोर्टापुढे गेलं पाहिजे हे घोटाळे. कारण कोर्ट एखाद्या मुद्द्यावर बोलल्यानंतर आपण आपली पाठ थोपटून घेतो, त्याच वेळी हे जे एवढे घोटाळे झाले आहेत ना, कोविड सेंटर उभारणीतला घोटाळा, त्यातल्या साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा, संचालनाच्या कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळा, डेड बॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेस मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये कशी कामं दिली, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चर भरणीत घोटाळा, आश्रय योजना जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई टेंडर मध्ये घोटाळा, नाले सफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पंपिंग स्टेशन मध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीमध्ये घोटाळा, KEM रुग्णालयामध्ये घोटाळा, बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदात घोटाळा, विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत घोटाळा, बदल्यांमध्ये घोटाळा. म्हणजे मुंबई मेली तरी चालेल, पण आपलं घर भरणं मात्र जोरात चाललेलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी विरोधी बाकावर बसून ते शांत बसले नाही. त्यांनी कोविडच्या काळामध्ये काय, आता लोकांचा सहमत झाला आहे की त्यांनी ED म्हणजे त्यांची लोकं नाही का, मग EDमध्ये त्यांची लोकं का सापडत नाही, त्यांच्या लोकांनी तो करप्शन केलंच नाही. म्हणून देवेंद्र फडणवीस हे पहिल्यापासून एकतर वकील आहेत आणि पहिल्यापासून म्हणजे आता माझं वय 67 वर्ष चाललं आहे, मी BST ड्रायव्हर होतो आणि त्यापासून मी त्यांचं ते बघितलेलं आहे. ते विरोधी पक्ष नेता म्हणून एक नंबरचे आहेत. ते संपूर्ण अभ्यास करतात, कुठली गोष्ट कशी आहे, कुठं काय आहे, आणि ते पुराव्यानिशी बोलतात की असं कुणीतरी सांगितलं म्हणून बोलत नाहीत. तर त्यांनी जे 2.5 वर्ष जे गाजवली ते अतिशय उत्कृष्ट गाजवली आणि खरं जनतेला कळवून दिलं की हे काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार कशा पद्धतीनं चाललं, कोणाच्या दबावाखाली चाललेलं आहे हे त्यांनी अगदी पटवून दिलं आणि पुराव्यानिशी दिलेलं आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल आपल्याला कुठल्याही गोष्टीची शंका नाही आणि ते चांगलेच आहेत आणि इथून पुढे पण ते चांगले काम करू शकतात. As an opposition leader, Devendra Fadnavis constantly had tours, programs and kept the MVA government on the back foot with his criticisms. In the entire duration of the MVA government, he was setting the narrative for the political discourse and constantly tried to expose the rifts
between the three parties of the MVA. की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. It's not every day that you hear something like this, and hence everyone was stunned the day Devendra Fadnavis announced that he will not be the chief minister, but Eknath Shinde will take that role in the new government. He became deputy chief minister, that forced even critics like MNS President Raj Thackeray to praise Devendra Fadnavis to obey what his leaders wanted. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे उपमुख्यमंत्री पद घेतलं ते कसं घेतलं की पक्षाच्या आदेशानुसार सुंदर अशा प्रकारचे, पण त्यांच्यावर खूप टीका झाली. टीका करणं हा विरोधकांचा धंदाच आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु त्यांनी अतिशय सुंदर प्रकारचं पाऊल उचललं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं जे स्वप्न होते ते स्वप्न साकार केलं. वो एग्जाम्पल, जब भी आप एक सीएम होते हैं तो आपके ऊपर कोई लिमिटेशंस होते हैं, कुछ बाउंड्रीज होती हैं जिस पे आप काम नहीं कर सकते हो खुल के, तो उन्होंने उस चीज़ का त्याग करते हुए लोगों का भला करने के लिए उस चीज़ का त्याग किया और काम करने का ये किया, कोशिश की है इसमें. यस, ऑफ कोर्स अपनी चीज़ एकदम इजीली छोड़ना बहुत डिफ़िकल्ट होता है. उन्होंने अपना बड़प्पन दिखाया है और एक मौका दिया है कि जो एक मौका देकर हमें एक अपॉर्चुनिटी दी है कि आप भी इस चीज़ को अच्छे से संभाल के देखिए. आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला तो खरोखर चांगला निर्णय घेतला. म्हणजे कमीपणा घेण्यामध्ये मोठेपणा असतो हा त्यांनी दाखवून दिलं. जर हिंदुत्ववादी विचार जर आपल्याला पुढे कुठे न्यायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ज्या दिशेने चालले, ज्या विचारांनी चाललेत, त्या विचारांना जर आपण कुठं साथ द्यायची असेल तर कुठंतरी आपण कमीपणा घेऊन जर ह्या विचाराला पुढे नेत असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे, हा महाराष्ट्राच्या हिताचा आहे, हा हिंदुत्ववादी विचाराच्या हिताचा निर्णय आणि खरोखर घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे असं मी म्हणेन. Devendra Fadnavis' decision is seen as his sacrifice, who gave up his personal aspirations to help the Saffron Party return to power and topple the MVA government. Bureau Report, The Metro.